मी महेश चव्हाण, संपादक सीएम न्यूज. नमस्कार, मी तन्मय पाटील, संपादक सह्याद्री टाइम्स सातारा. 261 पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये इतिहासात पहिल्यांदाच अत्यंत चुरशीची प्रमुख 3 उमेदवारांमध्ये लढत होते. आणि खरं तर राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञ असतील किंवा एकंदरीत जनसामान्यांपैकी लोक असतील, या कोणालाच या विधानसभा मतदारसंघात नक्की काय निकाल लागू शकतो याचा अंदाज बांधणं थोडंसं अवघड आहे. याचं कारणही असं आहे की या देसाई घराणं आणि पाटणकर घराण्यामध्ये गेले जवळपास 50 ते 55 वर्ष सत्ता आटून पलटून आहे. आणि अनेक वेळा यापूर्वीही अपक्ष म्हणून तिसरा उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे. परंतु या दोन्ही घराण्यांनी तिसऱ्या उमेदवाराला जवळही फिरकू दिलं नाही. आणि प्रथमच आता जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, तरुण नेतृत्व असणारे हर्षद कदम, हे थोडेसे तगडे उमेदवार लागलेत. आणि त्यामुळेच यावेळची विधानसभा निवडणूक पाटण तालुक्यातली अत्यंत चुरशीची होते. आणि त्यामुळेच अंदाज बांधणं वेगळं आहे. खरं तर आपण आजच्या या भागामध्ये निकाल काय लागू शकेल किंवा याविषयी फारसं बोलणार नाही. तर आपल्याला हे जे प्रमुख 3 उमेदवार आहेत यांच्या पर्सनॅलिटी विषयी, त्यांची जी राजकीय ताकद असेल, ज्ञान असेल, कौशल्य असेल आणि काम करण्याची हातोटी म्हणा किंवा मानसिकता, याविषयी आपण चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम पाटण तालुक्यातील जे शंभूराज देसाई आहेत, यांची पार्श्वभूमी पाहता त्यांना राजकीय वारसा मिळालेला आहे. राजकारणातील राजकीय वारसा ज्याला म्हणतो, घराण्यातून आलेला आहे. तर तो वारसा त्यांना मिळालेला आहे. आणि काय होतं, त्याच पद्धतीनं विक्रमसिंह पाटणकर यांचे चिरंजीव सत्यजित पाटणकर यांनाही राजकीय वारसा मिळालेला आहे. आता राजकीय वारसाच्या बाबतीत आपण ज्यावेळी बोलतो त्यावेळेला काय बहुधा असं होतं की मराठी भाषेत म्हण आहे, ऐकं मिळालं तर त्याला माणसाची किंमत राहत नाही. अगदी त्याच पद्धतीनं एक उदाहरण देतो मी की सत्यजित पाटणकर जे विक्रमसिंह दादांनी खरं तर राजकारणात चांगलं काम केले. आज तालुक्यातील जनता त्यांच्या कामाचं कौतुक करतात, जे डोंगर भागात रस्ते असतील त्या कामाचं. परंतु त्यांचेही चिरंजीवांची मानसिकतेचा आपण विचार करूया. ते आता या निवडणुकीच्या वेळी तर ठळकपणे काय लोकांसमोर म्हणतायत की आम्हाला गडगंज असा आहे आणि आम्हाला आवश्यकता नाही की रस्त्यावर उतरून लोकांचं नेतृत्व करावं. लोकांचा आग्रह आहे म्हणूनच आम्ही आता या निवडणुकीला उभं आहे. ही मानसिकता थोडीशी कशी वाटती, एक वेगळेपणाची वाटते, थोडीशी घमेंडीची वाटते. तुम्हाला काय वाटते? घमेंडी साहजिक आहे, कारण कसं होतं, ज्या वेळेला तुम्ही एका राजघराण्यातून असाल किंवा ज्या वेळेला तुम्ही आपण जे म्हणतो ना की सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आपण ज्यावेळेला जन्म घेतो, अशा पद्धतीमध्ये किंवा अशा ह्याच्यामध्ये त्यांचं जे लहान बालपणापासून जे हे झालेलं आहे, त्यामुळं कसं होतं की आपसुकच त्यांच्या तोंड घेणं साहजिक आहे. परंतु पाटण तालुक्यातली जनता ही गरीब आली आणि त्या जनतेला अजून तेवढासा अंदाज नाहीये. आणि ही 2 घराणी जी आहेत, ही जी आतापर्यंत सत्ता आहे किंवा जे काही राजकारण समाजकारण हे या 2 घराण्यामध्ये चाललेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना माहिती की तिसरा कोण उमेदवार इथं तयार होऊन देत पण नाही, त्यांना होणार पण नाही. त्यामुळे तुम्ही जे म्हणालात की घमेंडीची भाषा हे साहजिक आहे. आता आपण दुसऱ्या उमेदवाराचा विचार करू, जे शंभूराज देसाई आहे, तत्कालीन गृहमंत्री बाळासाहेब देसाई आहे. यांचंही खरोखर खूप चांगलं काम होतं. आजही लोक त्यांची या ज्या वेळेला निवडणुका वगैरे असतील किंवा सर्वसामान्य वातावरणात त्यांचं नाव काढतात, कौतुक करतात. तर ह्या शंभूराज देसाईंना सुद्धा राजकीय वारसा हा सहज मिळालेला आहे. मला आठवतंय की कॉलेज काळामध्ये शंभूराज देसाई, ज्या वेळेला बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होती आणि त्याला चेअरमन करायचं होतं, तर त्याला कॉलेजवरून असा आणलं मिळवून त्याला चेअरमन पद बहाल केलं. माझा मुद्दा हाच आहे की जर ऐकून मिळालं तर अपवादी आहे त्याला, पण ऐकून मिळालं तर त्याला फारशी किंमत राहत नाही. तोच प्रकार आता ह्या दोन्ही उमेदवारांच्या बाबतीत वारंवार दिसून आलेला आहे. तुम्हाला एक उदाहरण देतो. याचं कारण असं आहे की पाटण शहर, पाटण तालुक्याचं ठिकाण आहे. महाराष्ट्राच्या नकाशावर किंवा देशाच्या नकाशावरती झलकलेलं गाव आहे. ते भाग्यलक्ष्मी कोयना धरणामुळे अत्यंत नैसर्गिक दृष्ट्या विपुल साधन संपदा उपलब्ध असणारा हा तालुका आहे. असं असताना पाटण तालुक्याचं जे ठिकाण आहे, शहर आहे, या शहरात काय आहे
एक कॉलेज सोडलं तर बघा गेल्या 25-30 वर्षापूर्वीचं पाटण आणि आजही पाटण शहर तेच आहे. शहरामध्ये कुठलाही मोठा दवाखाना नाही, हॉस्पिटल शहरामध्ये चांगले रस्ते नाहीत, मोठे रुंद असे रस्ते नाहीत, पुरेसं पाणी लोकांना मिळत नाही. शहरामध्ये आता लोकांच्या या निवडणुकीच्या वेळात तर संतप्त लोक झालेत की साधी मुतारी शहरामध्ये नाही. आणि या शहरामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी अनेक वेळा नेतृत्व केलेलं आहे आणि त्यांचे चिरंजीव आता निवडणूक लढत. काय या शहराची अवस्था आहे? या शहरामध्ये साधा रोजगार मिळू शकेल अशा संस्था नाहीत किंवा उद्योगधंदे नाहीत. अगदी मग आता शंभूराज देसाईंना सुद्धा बराच काळ आपल्याला 15-20 वर्ष सत्ता मिळाली आहे, म्हणजे नेतृत्व ते करत आहेत. मग असं असताना पाटण तालुक्याचा विकास होत नाही. म्हणून या अनुषंगाने या जे उमेदवारांच्या पर्सनॅलिटीच्या चर्चा आपण करतोय, हर्षद कदमांच्या बाबतीत तुमचा अनुभव काय? आता कसं आहे, तुम्हाला पहिला प्रश्न तुम्हाला उत्तर म्हणजे तुम्हाला मी हे करतो. विषय काय आहे की तुम्ही जे म्हणाले की पाटण तालुक्याचा प्रामुख्याने पाटण शहराचा विकास नाहीये, जे 15 वर्षापूर्वी जसं शहर होतं तसं आहे. तुम्ही मला सांगा, एखाद्या नेत्याची मानसिकता जर आपलं शहर बदलायची असेल तर 100% त्यामध्ये बदल होईल का नाही मला झालाच पाहिजे. हा, मरी दौलतनगर ह्या भागामध्ये तुम्ही बघा, हे दोन नेते जे आहेत, पाटणकर असतील ते किंवा शंभूराज देसाई असतील, तर शंभूराज देसाई विद्यमान आमदार आहेत किंवा त्याच्याकडे काही शासकीय पण होती, मंत्री पण होते. आपापल्या मतदारसंघामध्ये आपल्या सोयीच्या किंवा आपल्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी कामं केली आहेत, आपण नाकारू शकत नाहीये. पण हे बघा, पाटण तालुक्याचा रस्ता त्यांनी तसाच ठेवलाय. का सांगा? कारण तिथं त्यांना पाहिजे असं लीड मिळतं का? नाही. ते कुणाच्या माथ्यावर जातं? पाटणकरांनी जातं. मला तुम्ही सांगा, हे जे आतल्या गोष्टीच्या विरोध आहेत ना, त्याच्यामुळे हा विकास कोण केलाय? मी नाही करायचा, तू नाही करायचा. दुसरा विषय, तुम्ही जे म्हटलं की हर्षद कदमांचं, एक लक्षात घ्या, हर्षद कदम हे नवे जरी असले का नाही तरी त्यांचं विजन मोठं आहे. दुसरी गोष्ट, तो असा उमेदवार आहे जो युपीएससीचा स्टडी, युपीएससीचा अभ्यास करून आलेला आहे. पारंपरिक नेत्यांपेक्षा त्याची दूरदृष्टी थोडीशी वेगळी आहे. आणि तुम्ही जर त्याचा जाहीरनामा जरी पाहिला असेल तर त्याच्यामध्ये हॉस्पिटल असतील किंवा रस्ते, ह्या सगळ्या गोष्टी विजन पद्धतीने तो माणूस काम करत आहे. साहजिक आहे त्याला त्या पद्धतीने मिळेल. कदाचित लोकांना आपण वाटतोय हा जो भाग करतोय ती कुठल्या उमेदवाराची ही करण्यासाठी असेल किंवा त्याचा मोठेपणा, पण ऍक्च्युअली वस्तू ग्राउंड रियालिटी जी पत्रकार म्हणून आम्ही शंभूराज देसाई यांना अनेक वेळा पाहिलेलं आहे, त्यांचं काम पाहिलेलं आहे. तसंच सार्वजनिक बांधकाम मंत्री, तत्कालीन बांधकाम मंत्री जे विक्रमसिंह दादा जे आहेत सरकार ज्याला आपण म्हणतो, त्यांचंही काम पाहिलेलं आहे. सत्यजित पाटील ते सभापती होतं त्यावेळीही त्यांचं काम पाहिलेलं आहे, आजही आम्ही त्यांचं काम पाहतोय. हर्षद कदमच्या बाबतीत असं म्हणतो की त्यांची उमदा नेतृत्व आहे आणि सर्वसामान्य घरातून आलेलं आहे, वारसा नसलेला आहे. साहजिक आहे त्यांना लोकांच्या विकास कामाच्या बाबतीत तळमळ दिसते त्यांच्यामध्ये. आजही काय होतं, सर्वसामान्य जनता जेव्हा प्रश्न घेऊन नेत्यांच्याकडे जाते त्यावेळेला सर्वसामान्य जनतेला आपला उमेदवार, आपला जो नेता आहे की तो आपला असं वाटलं पाहिजे, हक्काने त्याच्याजवळ बसून तुमचे प्रश्न मांडता आले पाहिजे, त्यांनी तेवढा सपोर्ट केला पाहिजे. असं वातावरण ह्या दोन उमेदवारांच्या बाबतीत तुम्हाला आम्हाला तर तेव्हा दिसलं नाही. असं मी म्हणत नाही की त्यांनी लोकांना झिडकारले शंभूराज देसाई वगैरे. शंभूराज देसाईचा स्वभाव असा आहे, थोडासा आपण तापट स्वरूपात ज्याला म्हणतो, पण एक आता लोक म्हणतील की शंभूराजांच्या बाबतीत तुम्हाला चांगले गुण काही दिसतच नाही. जरूर आहेत. शंभूराज देसाई यांची काम करण्याची पद्धत हातोटी आहे, ती झटपट आहे. शंभूराज देसाई जागेवरती निर्णय घ्यायला एक प्रकारे सराईत आहे. हे लोकांना आवडतं. काम होत असेल तर हो म्हणतात, नसेल तर नाही म्हणतात. हे लोकांना त्यांचा शंभूराजाचा गुण आवडतो. आता झालंय काय वस्तुस्थिती सांगतो, शंभूराज देसाईंनी कामं केलेत गेल्या 2.5 वर्षामध्ये, पण थोडस असं झालंय की तालुक्यामध्ये त्यांच्या विचाराच्या ग्रामपंचायती जिथे आहे तिथं तिथे त्यांनी थोडी निधी वगैरे चांगलं टाकलेलं आहे. आणि थोडस काय होतंय, शंभूराजांना दोष देता येत नाही. हे अगदी सार्वजनिक बांधकाम मंत्री तत्कालीन जे विक्रमसिंह पाटील त्यांच्या काळापासून ही पद्धत चाललेली आहे. हे आम्ही सुद्धा अनुभवले. म्हणजे विक्रमसिंह पाटणकरांनी जे केलं, त्यांच्या कार्यकर्त्यांनी जे केलं तेच आज शंभूराज देसाई यांचे शंभूराज देसाई स्वतः करतायत किंवा त्यांचे कार्यकर्ते करतात. फक्त एखादं गाव आपल्या विचाराचं आहे तर तिथे फक्त त्या विचाराच्या लोकांना, त्या गटातील लोकांना कसा फायदा होऊ शकेल अशा पद्धतीचंच काम करायचं. म्हणजे समजा एखाद्या गावामध्ये
4 भावकी असतील आणि जर त्यातल्या 2 भावकी शंभूराज देसाईंच्या विचाराच्या आहेत आणि 2 भावकी पाटणकर घराण्याच्या विचाराच्या आहेत किंवा त्यांच्या पक्षाच्या विचाराच्या आहेत, तर या 2 भावकींना मग काय नेमकं विकास काम केलं फायदेशीर होऊ शकतो. मग नाही यांच्या काळात तिथंच काम करायचं, तिथंच एखादा मंदिर उभारायचं, निधी द्यायचा, ही जी पद्धत आहे पाटण तालुक्याला लागलेली थोडीशी ही वाईट सवय आहे ती कुठेतरी बदलायला हवी असं मला ठामपणे वाटतं. आणि हे थोडंसं नवीन उमेदवाराला किंवा नवीन नेतृत्वाला ज्यावेळी तालुका संधी देईल त्यावेळी हे होऊ शकेल. तुम्हाला काय वाटतं? अगदी बरोबर बोलला तुम्ही. जसं तुम्ही आता शंभूराज देसाईंच्या बद्दल बोलला किंवा असं पाटणकर यांच्याबद्दल बोलला, पण एक ज्या वेळेला आपण आता ग्राउंड रिपोर्ट करतो, आपण जेव्हा आपण लोकांमध्ये मिसळतो त्यावेळेला बघा एक सुप्त लाट आहे. पहिली गोष्ट आहे तेच पारंपरिक प्रतिस्पर्धी तीच लोक तेच याला ही पाटायची आता कंटाळली, हे लोकांचं म्हणणं आहे, माझं म्हणणं आहे. आपण आता त्या अनुषंगाने नंतर बोलूच या. आपल्याला फक्त आज या तिन्ही उमेदवारांच्या पर्सनॅलिटीवरतीच बोलायचं. हा, तशा पद्धतीने तुम्ही जर विचार केला जसं तुम्ही देसाईंचं किंवा पाटणकरांचं म्हणला तर त्या तोडीच म्हटलं तर हर्षद कर्माने त्या बाबतीमध्ये स्वतः या अनुषंगानेच मुद्दा आठवला की शंभूराज जो आपण कंटिन्यू थोडासा दिन कुठली आपली शंभूराज देसाई काम करतायत, कोणालाही अमान्य नाही, पण गेल्या 2.5 वर्षाच्या कालावधीत त्यांचं असं झालं की थोडंसं त्यांना मंत्रिपद मिळालं आणि जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक त्यांची वाढल्यामुळे साहजिक आहे त्यांचा राज्य लेवलचा विचार केला तर त्यांना थोडंसं मोठं बहुमान मिळाला आणि इथे थोडीशी त्यांची गफलत झाली. वरच्या लेवलला त्यांचं विमान गाडीचा जेव्हा पळायला धावायला लागली आणि साहजिक आहे जास्तीत जास्त वेळ त्यांनी तालुक्यात न देता बाहेर गेला. हे खासगी तेही मान्य करतात. बरोबर, गेल्या 2.5 वर्षामध्ये तालुक्याच्या विकास कामांच्याकडे थोडंसं त्यांचं दुर्लक्ष झालंय हे तेही मान्य करतात. आणि आता त्याचा परिणाम जो आहे तो आत्ताच्या या इलेक्शन मध्ये नक्कीच त्याला दिसतो, सगळ्यांना जाणवतोय. आता आपण हर्षद कदमच्याकडे येऊया. हर्षद कदमचं आता नवीन आहे, वय कमी, पण त्यांच्यामध्ये जी धमक आहे माणसांना एकवटण्याची किंवा माणसांना जवळ करण्याची धमक आहे, खरंच ती चांगली आहे. आणि सर्वसामान्य कुटुंबातला ही व्यक्ती असल्यामुळे ही लोकांना न्याय देऊ शकते असं आता म्हणजे आपण प्रथमदर्शनी तर नक्कीच दिसतंय. आपण असं नाही की त्यांचं कौतुक करतो, पण जे दिसतंय ते तर मान्य करावं लागेल. जे आहे ते नाही, आम्हाला हर्षद कदमचा तोटा असण्याचं कारण नाही, देसाईंचा, पण जे दिसतंय धमक आहे त्या व्यक्तीमध्ये. जर यदा कदाचित पाटण तालुक्याच्या लोकांनी विचार केला काय 2 घराण्यामध्ये अनेक वेळा आपण त्यांना 50 वर्ष संधी दिली तर नवीन नेतृत्वाला संधी द्यायची. कारण तुम्ही किती दिवस या 2 काय होते पाटण तालुक्याचाच आपण केवळ विचार करतोय असं नव्हे तर सर्व राजकीय क्षेत्रात असं दिसतंय की एखादं नेतृत्व करायचं मग त्याचा कोणतरी मुलगा येतो त्याला नेतृत्वाला संधी द्यायची, लोकांना त्याची अपेक्षा असते, त्यांच्या तसेच करते. परत त्याचा मुलग्याचा मुलगा, आणि तुमची परंपरा कुठेतरी खंडित होणार नाही. तालुक्यातील जनता असेल किंवा त्या मतदारसंघातील जनता असेल यांना कुठेतरी संधीला प्रतिनिधित्व करण्याचं किंवा नेतृत्व संधी मिळाली पाहिजे नाही. पण लोक हा विचार मानसिकतेतून बाहेर यायला तयार. आणि पाटण तालुक्यामध्ये ही मानसिकता जी आहे ती खूप वाईट असं म्हणता येईल. आपल्याला काय मिळू नये, आपण केवळ स्वतःच्या उचलायच्या लोकांचे प्रश्न सुटायचे असतील तर कुठेतरी जे सत्तेचं विखेर होणं हे महत्वाचं आहे. तुम्ही आता जे म्हटलं काय की ही सत्ता बाहेर का जात नाही, या 2 घरांच्या उत्तर मी सोप्या शब्दात सांगतो. जर देसाई गट असेल किंवा पाटणकर गट असेल, बघा दगडाला जरी म्हटले मत द्या तरी देणारी लोक आहेत. बघा जर काय माहिती ही मानसिकता आहे की माझा नेता जर म्हणला ना की ह्याला मत द्या तर त्यालाच मत द्यायचं, ही मानसिकता आहे. हा एक प्रकारची त्यांनी काय म्हणू शकतो आपण एक बसून दिलेली त्यांनी ती त्या मानसिकतेच्या बाहेर लोक जात नाहीत. हे लक्षात घ्या. तुम्ही कुठलाही नव्हतं काय याच्या अगोदर उमेदवार उभे नव्हते का तुम्ही सांगा मला. आणि ते माथाडी कामगार नेते आहेत नरेंद्र पाटील यांनी सुद्धा प्रयत्न करून पाहिलाय अनेक लोकांनी, पण या दोन्ही घराण्यांनी तिसऱ्या शक्तीला आत एंट्रीच करून दिली नाही. याच्या काळामध्ये या दोन्ही गटाचं फायद्याचं राजकारण आहे, अगदी फायद्याचं राजकारण आहे. दुसरी गोष्ट आज जी उमेदवारी आता महाविकास आघाडीकडून हर्षद कदम यांना मिळालेली आहे ही सहजासहजी साहेब मिळालेली नाही.
बरोबर आहे. हा ऐका, हा ह्याच्या पाठीमागे सुद्धा हर्षद धर्मांची जनआक्रोश मोर्चे असतील किंवा बाकीच्या सभा असतील, हे काम आहे. पण ही एक गोष्ट आणखीन आहे का की मागे जे उमेदवार उभे राहत होते त्यांची अशी काही पार्श्वभूमी होती का जे या दोन बलाढ्य लोकांचे उभे राहत होते? हे तसं नाही, हे तिकीट सहजासहजी त्यांना मिळाले नाही. याचा अर्थ त्या तिसऱ्या व्यक्तीमध्ये किंवा तिसऱ्या घरामध्ये जेव्हा उमेदवार उभे राहतो ना, दम आहे हे आपण हे मान्यच करावं लागेल. पण हे जनतेच्या म्हणजे म्हणतो ना की जनतेला कळलं पाहिजे. आता ती जनता शेवटी जनता जनार्दन आहे, ती त्याच्या मनात ते करेल. पण माझं वैयक्तिक असं मत आहे की जर तिसरा पर्याय पाटण तालुक्याला मिळत असेल तर पाटण तालुक्यानं त्यामध्ये विचार करायला पाहिजे, जनतेनं विचार करायला पाहिजे. कारण माझं तर वैयक्तिक आहे, असू शकतं, प्रत्येकाला वेगळं मत असू शकतं की आपला नेता असावा की त्याच्याकडे सहज मोकळीक असावी, मुजरे घालायची गरज पडली नाही पाहिजे. अगदी बरोबर. मी केवळ पाटण तालुक्याचं म्हणतो असं नाही, आपला नेता आहे म्हणजे कोणीतरी गॉड फादर आहे, देव आहे. अरे देव तुम्ही दिलेला, तो तुमचा सेवक आहे, मुजरे घालायचं काय समज येतो कुठे? असं एवढं सहज उमेदवाराकडे जाताना, नेत्याकडे जाताना वातावरण पाहिजे. अशा पद्धतीचं नेतृत्व इथून पुढे लोकांनी स्वीकारावं असं माझं प्रांजळ मत आहे. आणि त्यात मला नाही वाटत चुकीचं काय किंवा गैर काय आहे. काय नेता म्हणजे कोण असो, त्याला आपणच मोठं केलेलं असतं, आपण संधी दिली असते, नाही बाबा माझं काम करायचं तुला, मग त्याला एवढं मुजरी घालापर्यंत यायचं काय आवश्यकता काय? आणि हे थोडंसं वातावरण जर यदा कदाचित जनतेला हर्षद कदमला दिलं तर तेवढं तुम्हाला स्पेस जनतेला मिळणार शकतो. आपण आता परत ह्याच्याकडे येऊ की आता सध्याच्या निवडणुकीचा कल काय असं विचार करतात. तर उमेदवारांनी कसा विचार केला आपण जनतेचा नंतर पाहूया. तर आपण सत्यजित पाटणकरांची पण येऊया किंवा त्यांच्या गटाच्या लोकांची मानसिकता असेल की जसं सांगली पॅटर्न झाला आणि आमचा फायदा झाला असेल की आता शिवसेना तुमची एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे तिकडे तुमचं शोभराज देसाई आहे आणि ही मूळ शिवसेना जी ठाकरे घराण्याची आहे तिकडे हर्षद कदम आहे. मग आता हा जो सत्यजित पाटणकर आहे किंवा त्याचा गट असा विचार करतोय की आता मत जी फुटतील हर्षद कदमची ती देसाईची फुटतील आणि मग मत विभाजन झाले आणि त्याचा फायदा आम्हाला मिळेल आणि म्हणून आता ती थोडक्यात एक प्रकारची खुशीत गाजर खात आहे. पण माझं वैयक्तिक मत असं नाही होणार. बघा कदाचित माझा अंदाज चुकू शकेल, आपल्याला याचा अपवाश कळेल, पण माझं ठाम मत आहे असं होऊ शकणार नाही. देसाई मूळ जी शिवसेनेची तालुक्यामध्ये एक साधारणतः 10 ते 12% मतदान आहे, हे जरूर हर्षद कदमला मिळू शकते. आता जी मत हर्षद कदमला जी एक्स्ट्रा मतं आता जास्त मिळू शकतील असा माझा अंदाज आहे. ती कुठली मत आहेत? एक तर देसाई यांच्यावरची नाराजी असणार, गेल्या 2.5 वर्षात त्यांनी जे काय केलं त्याला त्यांच्यावरचे जो गद्दारीचा जो शिक्का बसलेला आहे त्याला वैतागलेली जनता, ती जी मतं आहेत ती हर्षद कदमला मिळणार आहे. दुसरी गोष्ट जी विकासाच्या बाबतीत त्यांनी आता जे शोभराज देसाई चित्र उभं केले आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, जे हर्षद कदमांनी आरोप सुद्धा तसे केले की रस्त्याची कामं त्याच्यामध्ये थोडंसं भक्कमपणा दाखवलाय की बाबा न झाली कामच झाली नाही किंवा त्या दर्जाची झाली नाही असं त्याचं म्हणणं आहे. अगदी त्यांनी अमान्य केलं नाही की कामं काहीच झाली नाही, कामं जरूर झाले, निधी त्याच्यावर जरूर पडलाय. बघा हर्षद कदम काय म्हणताय, निधी जरूर त्याच्यावर पडलाय पण त्या निधीचा पुरेपूर वापर झाला नाही, तिथे काय कारभार झालेला याच्यावर हर्षद कदमने बोट ठेवले आणि नेमकी ती परिस्थिती जनतेच्या सुद्धा अनुभवास येते. म्हणून ही जी नाराजीची मताचा जो आहे मोठा तो हर्षद कदमकडे जाणार आहे. आणि सत्यजित पाटणकरांच्याकडे काय गेल्या दादाच्या नंतर सत्यजित पाटणकरांचं काय नेतृत्व आहे, काय मोठं आहे आणि त्यामुळे सत्यजित पाटणकरांची ती गटाची जी मतं आहे ती साहजिक आहे कमी झालेली आहे. त्यामुळे ती जी मतं कमी झालेली मतं आहेत आणि ह्या तिन्ही उमेदवारांच्या पर्सनॅलिटीचा किंवा भावी नेतृत्वाचा जर विचार करता तर साहजिक आहे जी सहानुभूतीची लाट आता सध्या पाठवून तालुक्यात तिन्ही प्रमुख उमेदवारांपैकी हर्षद कदमकडे असल्यामुळे ती जी मतं आहेत ती हर्षद कदमला मिळतील असा माझा अंदाज आहे. अगदी बरोबर आहे तुमचं. कारण आता तुम्हाला सांगतो की पाटणकरांच्या बाबतीत काय झालं, गेले कित्येक वर्ष त्यांनी तो पर्याय बाळासाहेब देसाई सरकार पर्याय द्यायचा म्हणून तो तिकडे कारखाना उभा करायचा प्रयत्न आहे आणि तो कारखाना काय अजून कित्येक वर्ष चालवायचं दिसत नाही.
आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गमतीचा भाग आहे त्यांनी म्हणजे तो कन्व्हेयर बेल्ट जो असतो त्याच्यावरती काय मोबाईल टाकून हा चाचणी झाली असं दाखवली. तो बेल्ट मधून ऊस पुढे पुढे जातं हे दाखवलं नाही. जनता तालुक्यातील एवढी मला नाही वाटत की अडाणी आहे की त्यांना म्हणजे यंदाही कारखाना चालू होईल असं चित्र दिसत नाही. वस्तुस्थिती काय आहे ते ऍक्च्युली आम्ही स्पॉटला जाऊन पाहणी केलेली नाही त्यामुळे त्याच्याविषयी ठामपणे सांगू शकत नाही. पण चित्र तर प्राथमिकतेचं तसं दिसतंय. त्यामुळे एकंदरीत या आत्ताच्या निवडणुकीचा अंदाज करणं थोडंसं कठीण वाटतंय. आणि तसा ठाम अंदाज या तिन्ही उमेदवारांपैकी कोण बाजी मारणार आहे ते कोणी सांगू शकेल ना. तुम्हाला काय वाटतंय? अगदी बरोबर बोललाय की ही तिरंगी लढत जरी असली तरी अंदाज बांधणं ह्या वेळेला म्हणजे कुणालाच अंदाज बांधता येणार नाही असं अशा माझं चांगली पण आहे. कारण तिन्ही बाजूने तिन्ही उमेदवार आपापल्या परीने प्रयत्न करतायत, आपापल्या परीने शर्तीचे प्रयत्न करतायत. पण जनतेच्या मनात काय चाललंय हे मात्र अजून तर काही कळून येत नाही. आपण एवढे ग्राउंड रिपोर्ट करतोय परंतु साहजिकच आहे की याचं कारण आहे की तुम्ही आता तारळे भागाचा विचार केला तर तारळे भागामध्ये शंभूराज देसाई यांचं आणि पाटणकर यांचं बलाबल जो आहे ते समान होतं. पण आताच्या निवडणुकीमध्ये थोडासा त्याच्यात फरक झालेला दिसतोय जाणवतोय की इथे आता सत्यजित पाटणकरांना बऱ्यापैकी आहे ह्या वेळेच्या निवडणुकीमध्ये. त्याच्या खालोखाल देसाई नसुद्धा पण त्याच्या खालोखाल आता हर्षदला बऱ्यापैकी मतदान तारळे भागून जाणार. तीच अवस्था तुमची मल्हारपेठ विभाग असेल, ढेबेवाडी विभाग असेल किंवा चापल विभाग असेल. विशेष म्हणजे जो पाटणकरांचा बालेकिल्ला राहिलेला आहे तिकडचा जो पहिलेचा भाग आहे किंवा इकडचा हेवाचा भाग तिथं आता स्थिती अशी दिसते की तिथे हर्षदकर लीडवरती असल्यासारखं चित्र आहे. आपल्याला हे प्रत्यक्षात मतदानानंतर किंवा रिझल्ट नंतर आपल्याला दिसतच आहे. पण चित्र असं आहे की त्या भागामध्ये हर्षदला मतदान बऱ्यापैकी जास्त आहे. तुम्ही अगदी मल्हारपेठचा विभाग बघता किंवा इव्हन तुमचा चाकलचा विभाग बघता आहे ना हर्षदकर. तुम्ही आता म्हणलं ना की जो नाराज गट आहे आता मताचं तुम्ही हे केलं शिवसैनिक जो मूळ शिवसैनिक आहे ना जो बाळासाहेब ठाकरेंना मानणार होता तो शिवसैनिक 100% हर्षद कदमांनाच साईड उठवणार किंवा त्यांनाच हे करणार. कारण का ज्याच्या मनामध्ये शिवसेना आहे. कारण आमची बऱ्यापैकी पाटण तालुक्यातली जी जनता ती कामानिमित्तानं पुण्या मुंबईला आहे त्याच्यामुळे तो जो पगडा असतो तो जो एक विचारांचा हे असतो म्हणतो ना तो शिवसैनिकांचा आहे. 100% ही मदत हर्षद कदमांना होऊ शकते आणि त्याचा तोटा शंभराव देसाईला होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट की सत्यजित पाटणकर निवडून येणार असा अनेक लोकांचा अंदाज आहे. त्यांनी तो फॉर्म्युला गणित धरलेला आहे. या शंभराव देसाईंची मतं फुटतील पण वस्तुस्थिती मी पुन्हा पुन्हा सांगतो की तशी नाही होणार. पाटणकरांच्या बाबतीत तुम्हाला परत सांगतो की हर्षद कदमला जे माजी खासदार आहेत श्रीनिवास पाटील यांचा सपोर्ट आहे. त्याचं कारण पण असं आहे की ज्या वेळेला आता लोकसभेची निवडणूक होते त्यावेळेला तुमच्या श्रीनिवास पाटलाच्या उमेदवारीला विरोध करण्याचं काम हे जाहीर आहे की पाटणकरांनी केलं. बरोबर साहजिक आहे. आता तुमचा माजी खासदारांचा सपोर्ट आहे तो हर्षद कदमला मिळणार आहे. पृथ्वीराज बाबांचा सपोर्ट आहे तो हर्षद कदमला मिळणार आहे. आणि याशिवाय अनेक छुप्या ताकदी आहेत आतून त्यांना मदत करतात. दुसरी वैशिष्ट्य असं आहे की ह्या तुमच्या गद्दारीमुळे उद्धव ठाकरेंनी ताकद लावलेली आहे की आमचा उमेदवार निवडून आले पाहिजे. कारण शंभूराज देसाईविषयी त्या साहजिक आहे त्याचा राग आहे. कारण ह्या फुटाफुटीच्या ह्याच्यामध्ये शंभूराज देसाई यांचा नंबर आणि त्या बापूंचा नंबर लागतो. त्याच्यानंतर आमचे कोरेगावचे हेमंत शिंदे म्हणजे साहजिक आहे त्यांच्याविषयी आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाने ताकद लावलेली आहे हर्षद कदमच्या मागे. या सर्वांचा जर एकंदरीत विचार करता तर अशी शक्यता सुद्धा आहे की ह्या ज्या शक्यता लोकांनी व्यक्त केल्या सत्यजित पाटणकरांच्या बाबतीत किंवा देसाईंच्या बाबतीत शेवटी मतदारांचा कौल आहे. देसाई आता काय पाटणकर देसाई शंभूराज देसाईंची मतं कमी झाली जरूर आहे पण ती एवढी कमी झाली नाही की ते त्यांना पराभवाच्या दिशेने नेतील. तसंही ठामपणे आपण सांगू शकत नाही. पण माझा तर अंदाज आहे की या दोघांमध्ये कोणीतरी अगदी लागू शकतं हर्षद कदम किंवा शंभूराज देसाई किंवा हे दोघांचे चक्कर आहे ते भेटण्याची ताकद हर्षद मध्ये आहे असं तुम्हाला म्हणायचं. हो 100% आहे. लोकांची सहानुभूती पण आहे. आपण अनुभवतोय. आता तुम्ही ज्यावेळी आपण मतदारसंघाचा त्यावेळी आपण एवढंच म्हणू शकतो की आता हा अंदाज आहे.
यश कोणाला मिळते हे लोकांच्या समोर येईल, पण जे वाटतंय ते आपण इथे आज मांडलेलं आहे. आणखीन आपण यावरती सविस्तर बोलणार आहोत. तुमच्या पाटण तालुका मतदारसंघातील जे भाग आहेत जसे की ताळे बाग आहे, चाफळ बाग आहे, मल्हारपेठ, कोयना आणि लेगवाडी बाग आहे, या भागामधला कल नेमका कुठे आहे हे आपण याच्यावरती सविस्तर चर्चा करणार आहोत. मग कोणी आघाडी घेतली प्रचारात, कोणाच्या विषयी आता लाट आहे, याविषयी आपण सविस्तर पुढच्या भागात बोलणार आहोत. तुर्तास आपण इथेच थांबूया. नमस्कार.